ज्ञानदेव तुकाराम खंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता ते तरी घडे नाही समजता संसार दुःख आनंदगंध सच्चिदानंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरुनाथ माऊलींच्या कृपेने आणि त्यांच्याच प्रेरणेने आज पौष कृष्ण एकादशीच्या निमित्ताने निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने या एकादशीला प्रवचन सेवेची संधी प्राप्त झालेली आहे. प्रस्तुत ओवी ही प्रसन्नता व्यक्त करणारी आहे. हे अखंडित प्रसन्नता, ज्याच्या ठिकाणी अखंड प्रसन्नता असते त्याला जेथे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, ज्याच्या चित्तात ज्याच्या मनात अखंड प्रसन्नता असते त्याच्या चित्तात दुःखाचा शिरकाव होत नाही. म्हणजे एक प्रकारे ही स्थिती स्थितप्रज्ञ स्थिती आहे, स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ हा विषय अतिशय महत्वाचा आहे. एक आदर्श असा तो विषय आहे आणि स्थितप्रज्ञ ही अवस्था सुद्धा अत्यंत आदर्श अशा प्रकारची आहे. गीतेच्या पूर्वी जेवढं वाङ्मय निर्माण झालं आध्यात्मिक, त्या वाङ्मयामध्ये कुठेही स्थितप्रज्ञाचा उल्लेख नाही. फक्त गीतेतच स्थितप्रज्ञ येतो. स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ काय? ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. अर्जुनाने प्रश्न केला की स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं? भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात सांख्ययोग म्हणजे आत्मज्ञान सांगितलं आणि त्याच्याबरोबरच योग बुद्धियोग सांगितलं. म्हणजे तू आचरण कसं केलं पाहिजे हे सांगितलं. मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला की अशा प्रकारचं आचरण असणारा कोणी पुरुष आहे का? भगवंत म्हणाले आहे. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मग त्याची लक्षणं काय आहेत हे सांगताना त्यांनी म्हटलं की तो खरं म्हणजे सामान्य माणूस जो असतो तो कामनाने ग्रस्त असतो. कामना 3 गोष्टी माणसाच्या मागे लागलेल्या आहेत. एक अहंता, दुसरी ममता आणि तिसरी कामना. किंबहुना अहंता आणि ममता ह्या कामनेच्या पोटीच निर्माण होतात. अहंता म्हणजे मी काहीतरी आहे, मीच आहे असं वाटणं आणि असं समजणं याला अहंता म्हणतात. ममता दुसरी आहे. ममता म्हणजे प्रत्येक बाह्य वस्तूबद्दल असणारं हे प्रेम. पण हे प्रेम केवळ प्रेम पातळीवर राहत नाही, ते मोहात रूपांतर होतं. त्याच्याबद्दल लोभ वाढू लागतो आणि असा लोभ वाढू लागला की मग त्याला त्या वस्तूची ममता वाढते आणि ह्या ममतेतूनच त्या वस्तू आपल्या जीवनासाठी आपल्या सुखासाठी मिळाव्यात असं वाटतं. वास्तविक त्या मिळाल्या तरी सुख मिळत नाही. आहे त्या परिस्थितीतच माणसाला सुख मिळतं. पण त्याला कितीही वस्तू मिळाल्या तरी वस्तू मिळालेल्या माणसाला जर विचारलं की तुम्ही सुखी आहात का? बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, वैभव आहे, सुखी आहात का? तर त्याचं उत्तर येईल हे आहे, पण मला कुठेतरी अस्वस्थता आहे. म्हणजे आणखी काहीतरी मिळावं अशी एक अपेक्षा आहे, अशी कामना आहे, किंवा मला दुसऱ्यापेक्षा जास्त मिळावं तुलनेनं अशी कामना आहे. अशा प्रकारे कामना ही माणसाला कधीही न सुटणारी अशी आहे. मग कामनेतून काय निर्माण होतं? कामनेतूनच माणसाला विषयाकडे ओढलं जातं. म्हणजे विषयाचं मूळ, विषयाचं आकर्षण हे कामना आहे. आणि त्या कामनेमुळं जर ती कामना पूर्ण झाली नाही तर दुःख होतं. कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो आणि क्रोधामधून पुढे काय होतं? क्रोधामधून लोभ निर्माण होतो
समजा ती निर्माण झाली, ही आपल्याला प्राप्त झाली, एखादी वस्तू किंवा एखादं मग काय जे आपल्या इच्छित असं फल किंवा इच्छित अशा प्रकारचं इप्सित ते साध्य झालं, प्राप्त झालं, तरी सुद्धा माणसाच्या मनामध्ये मग नंतर लोभ निर्माण होतो त्याचा. आणि काम, क्रोध आणि लोभ ह्या तिन्हीनी माणूस ग्रस्त होतो आणि त्याला त्या वस्तूपासूनही सुख मिळत नाही. आणि मानसिक अवस्था अशी दोलायमान असल्यामुळं ही मानसिकता द्वंद्व अशी अवस्था असते, द्वंद्वात्मक अवस्था असते आणि त्यामुळे तो सुखाला पारखा होतो. मग सुखी कोण हे सांगताना त्यांनी म्हटलं, हे कामना का निर्माण होतात याचं एक फार सुंदर वर्णन 2 श्लोकामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. एकंदर 18 श्लोक या स्थितप्रज्ञ अवस्थेचे आहेत वर्णन करणारे, पण त्यापैकी 2 श्लोकामध्ये कामना कशा निर्माण होतात हे सांगितले. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषोपजायते, संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिविभ्रमात विनश्यति. म्हणजे काय होतं, पहिल्यांदा एखाद्या विषयाचं माणूस चिंतन करतो. तो चिंतन कसा करतो, कुठेतरी तो पाहिलेला असतो, कधी कधी तो न पाहताही वर्णन ऐकलेलं असतं त्याचं, त्या वर्णनाहूनही तो त्याचं चिंतन करतो. अमेरिका पाहिली का, नाही पाहिली, पण अमेरिकेतल्या अनेक सुखाच्या कल्पना ज्या काय मांडलेल्या आहेत लोकांनी, जे काय वैभव आहे म्हणून म्हटलेले ते आपण वाचतो. आता माध्यमामधूनही, सामाजिक माध्यमातूनही, समाज माध्यमातूनही ते बरंच येते. वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या पाहण्यात येते, ऐकण्यात येते, वाचण्यात येते आणि त्यामुळंही मग काय होतं, विषयाचं चिंतन होतं. आणि विषयाचं चिंतन झाल्यानंतर काय होईल, संगस्तेषु उपजायते, त्याच्याविषयीचा संग मनात निर्माण होतो. उपजायते म्हणजे उपजतो म्हणजे निर्माण होतो. विषयासंबंधीचा संग म्हणजे विषयाचा सहवास, संग म्हणजे सहवास, हा मिळावा, लाभावा अशी इच्छा प्राप्त होते. संगात संजायते कामा, आणि त्यातून काम निर्माण होतो म्हणजे कामना निर्माण होते. कामात भौतिक विषया ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषोपजायते, संगात संजायते कामा कामात क्रोधोभिजायते. क्रोध कामातून निर्माण होतो, कारण जर त्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर माणसाला चिडचिड होते आणि क्रोध होतो. म्हणजे क्रोधाचे अनेक प्रकार आहेत. क्रोधाचा एक प्रकार असा आहे की आपली इच्छा पूर्ण झाली नाही त्याबद्दलचा क्रोध आहे. दुसरं, इच्छेच्या आड कोणी आला तर त्याच्याविषयीचा द्वेष निर्माण होतो, म्हणजे क्रोधाचं रूपांतर द्वेषात होतं. आणि तिसरी गोष्ट अशी होती की कधी कधी ह्या विषयाच्या संबंधीच्या चिंतनानेच मनात खळबळ निर्माण होते आणि त्या खळबळीमुळं क्रोध, त्या खळबळीमुळे निर्माण होणारा क्रोध हा कामनेपूर्वीचाच क्रोध आहे, म्हणजे मनामध्ये तो आहे. अजून कामना यायची त्याच्या अगोदरच खळबळ माजलेली जाते, म्हणून कामाच्या आधीच क्रोध हा आला असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे. आणि म्हणून कामाच्या मागे त्याच्याबरोबर क्रोध, आणि क्रोधानंतर क्रोधामुळे काय होतं, संमोह निर्माण होतो, म्हणजे संभ्रमित अवस्था निर्माण होते. आणि अशी संभ्रमित अवस्था निर्माण झाली की मग माणसाचं जीवन विनाशाकडे जात. म्हणून त्या क्रम सांगितला त्यांनी. कामना निर्माण झाल्यामुळं, विषयाचं चिंतन घडल्यामुळं, क्रोध निर्माण झाल्यामुळं, मानवाची अस्वस्थता निर्माण झाल्यामुळं शेवटी त्याचं विनाशात रूपांतर होतं. म्हणून मूळ कामना ही त्याज्य आहे, कामना ही त्याज्य आहे. म्हणून कामनेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मनुष्यानं कमीत कमी आपल्या इच्छा ठेवाव्यात, आहे त्यात समाधान मानावं, आणि जे आपल्या
पूर्व कर्मानुसार, संचितानुसार, प्रारब्धानुसार जे मिळतंय ते आपल्याला आपल्या दृष्टीने योग्य आहे असं मानावं आणि त्यात समाधानी राहावं. हा एक भाग आहे, हा सामान्यतः असणारा भाग आहे. पण जो खरा स्थितप्रज्ञ असतो त्याला ह्या कामनांना जिंकलेलं असतं, क्रोधाला जिंकलेलं असतं आणि त्यामुळं तो त्यांना जिंकल्यामुळं तो विचलित होत नाही, काही झालं तरी विचलित होत नाही. दुसरं एक असं कारण आहे की मग आता तुम्ही विषयचं चिंतन म्हणता, मग विषय भोगायचेच नाहीत का? आम्ही काय जेवाय खायचं नाही का? आम्ही काय जे काय व्यवहार करायचे ते करायचे नाहीत का? असा प्रश्न निर्माण होईल आणि तरुणांच्या पुढे तर तो प्रश्न आहे. त्याला उत्तर असं आहे की विषय हे भोगायचे. कासव आहे ना, कासवाचं उदाहरण ज्ञानेश्वरीत आलंय. देखी कूर्म जियापरी उवाईला अवयव पसरी आणि तेच आवरी आपण. ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेस तो अवयव बाहेर काढतो, कूर्म म्हणजे कासव, आणि ज्या वेळेला नको असतात त्यावेळेस तो आवरून घेतो. त्याप्रमाणे इंद्रिय, त्याप्रमाणे आपले विषय या स्थितप्रज्ञाने उपभोगाच्या वेळी काढलेले असतात, पण ते जेवढ्यापुरतीच तेवढे असतात, त्याच्यात तो लिप्त नसतो. आणि तो लिप्त नसल्यामुळं त्याला कामना न पूर्तता झाल्यामुळे जो होणारा उद्वेग आहे, जी मनाची अस्वस्थता आहे, ती त्याला लाभत नाही. तुम्ही असं पहा की काही वेळा काय होतं, आपण म्हणतो की विषयांवर किंवा इंद्रियांचे विषय हे काय, इंद्रिय विषयाचा उपभोग घेतात. तर इंद्रियांवर ताबा मिळवला की काम झालं असं काही जण म्हणतात. योगी तेच सांगत असतात. पण इंद्रिये एखाद्या वेळेस आपले डोळे, नाक, कान वगैरे जी इंद्रिय आहेत, या इंद्रियावर एखाद्या वेळेस ताबा मिळवता येईल. पण एक असं इंद्रिय आहे की त्याच्यावर ताबा मिळत नाही, ते म्हणजे रसना. रसना कशी आहे? रसना म्हणजे आपल्याला आता अन्न खाल्ल्याशिवाय आपलं शरीर जगूच शकत नाही आपण. अन्न खावं लागतं म्हणजे रसनेचा तिचा उपयोग आहे. पण रसना नुसतं अन्न मागत नाही, रसना चवीचं मागते. चवीनंतर त्याच्यापेक्षाही चांगलं मागते रसना. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले, जो रसनेंद्रियाचा अंकेला निद्रेसी जीवे विकला, तो नाही म्हणे त्याला एच अधिकार या. खरं म्हणजे तो परमार्थाचाच अधिकारी नाही. ज्याचा आपल्या रसनेवर ताबा नाही तो हा परमेश्वर, तो कोणत्याही पारमार्थिक कार्यात, आध्यात्मिक कार्यात पुढे जाणारा नाही. काय म्हटलंय, एक उदाहरण ज्ञानेश्वरांनी माऊलींनी दिलेलं आहे की हे एक म्हणजे तुम्ही याच्यावरती इंद्रियांवर ताबा मिळवायचा म्हणता, पण हे म्हणत असताना जर रसना मागेल ते देत असाल तर कसं आहे, एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या वरची पानं खूप वाढायला लागला म्हणून वरची पानं काढून टाकली, फांद्या तोडल्या आणि मुळाला पाणी घालत राहील, तर काय होईल, तो आडव्या अंगाने वाढेल. म्हणजे वृक्ष उंच होणार नाही, पण आडव्या अंगाने त्याची वाढ होईल. तसं विषयावर ताबा मिळवण्याचा, इंद्रियावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आपण तर काय होईल, ते विषय आपल्याला आडव्या मार्गाने म्हणजे या अशा वेगळ्या मार्गाने पुन्हा आपल्या पुढे येतील. म्हणून मूळ जे आहे, मूळ त्याचं काय आहे, रसनेवर ताबा ठेवणं. हा रसनेवर ताबा ठेवला पाहिजे, यासाठी योगी प्रयत्न करतात. योगी म्हणजे अष्टांग योग जाणणारे योगी जे आहेत, पतंजली योगात सांगितलेले यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी. तर ह्यामध्ये काय होतं, त्यांचं ह्या सगळ्या क्रिया होत राहतात. वरची स्टेज यायला लागते आणि मग अशा वेळेला एका अशा स्थितीत तो येतो, अशा स्टेजवर येतो की तिथं त्याला वृद्धी सिद्धी दिसतात. म्हणजे मी म्हणेल ते होईल, मला जे काय प्राप्त व्हायचं करायचं ते प्राप्त करू शकेन आणि मी दुसऱ्याला सुद्धा ती
ते प्राप्त करायची इच्छा असणाऱ्याला मी प्राप्त करून देईन. अशा प्रकारचे योग्यामध्ये म्हणजे तो परमार्थाकडं, तो अध्यात्माकडे जाण्याच्या ऐवजी तो पुन्हा व्यवहाराकडे येतो, प्रसिद्धीच्या झोतात येतो. मग त्याला लोक खूप मोठं डोक्यावर घेतात. फार महाराज यांच्या शब्दाला फार म्हणजे सत्यता आहे. शब्द याने बोलला काढला की लगेच त्याप्रमाणे होतं. म्हणजे योगी तिथं तो अधःपतनाकडे येतो. आणि म्हणून योग्यानाही स्थितप्रज्ञता साधेल असं नाही, उलट त्यांना पुन्हा अनंत जन्म घ्यावे लागतात. म्हणून स्थितप्रज्ञता ही तशी योग्यालाही साध्य होणारी नाही. त्यानंतर स्थितप्रज्ञता ही सांगताना त्यांनी म्हटलंय की स्थितप्रज्ञ व्यक्ती ही कशी असली पाहिजे, तर ते जसं सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, पण हा सूर्य आहे हे दाखवण्यासाठी समयीची गरज आहे का? नाही. त्याचप्रमाणे सूर्याला असा गर्व व्हायचंय कारण नाही, तो त्याचं काम चालू ठेवतो. नदी वेगात वाहत राहते, ती आपलं कार्य करते. वारा वाहत राहतो, त्याच्यात सहजता आहे. ही सहजता स्थितप्रज्ञाच्या ठिकाणी असते. आणि म्हणून स्थितप्रज्ञ हा एक आदर्श पुरुष आहे. तर स्थितप्रज्ञाच्या आणखी एका लक्षणाकडे आपण जाऊ की तो कसा आहे, सागराप्रमाणे आहे. अखंड तो प्रसन्न चित्त आहे, त्यामुळे त्याला दुःखाच्या अतीत आहे. आणि सागराप्रमाणे आहे म्हणजे काय की त्याची जी ही स्थिती आहे, स्थितप्रज्ञ अवस्था आहे, ती कशी, ती सागरात पाणी वाढलं तरी सागर वाढत नाही, सागरातून पाणी कमी झालं तरीही सागर कमी होत नाही. त्याप्रमाणे या स्थितप्रज्ञाची अवस्था ही काही मिळालं तरी याच्यात फरक पडत नाही, आणि काही याच्यामधून गेलं तरी ह्याच्यामध्ये फरक पडत नाही. याची जी अवस्था आहे स्थिर अवस्था, ती अत्यंत स्थिर राहते. आवश्यक अशा प्रकारचंच तो बोलतो, आवश्यक अशा प्रकारचंच तो वागतो, आवश्यक अशा प्रकारचंच तो चालणं बोलणं असं सगळं त्याचं असतं, अशा क्रिया असतात. आणि त्यामुळं त्याचं जीवन हे इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अशी स्थितप्रज्ञ अवस्था का आवश्यक आहे, असा एक प्रश्न आपल्या पुढे येतो. भगवंतांनी स्थितप्रज्ञ अवस्था सांगितली, ठीक आहे, पण आम्हाला त्याचा काय उपयोग आहे, असा जर विचार केला तर स्थितप्रज्ञाची अवस्थेतल्या काही अंशाची तरी आज आपल्याला गरज आहे. अनेक अशा प्रकारचे उत्पात आपल्यावरती येत आहेत. मग ते काही नैसर्गिक असोत, काही मानवाने निर्माण केलेले असोत. मगाशी सागराचं उदाहरण देताना मी म्हटलं की कमी होत नाही, वाढत नाही, पण वाढला. मध्ये सुनामी आली आणि सुनामीमुळे कोट्यवधी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि कोट्यवधी मृत्युमुखी पडले. म्हणजे सागरात सुद्धा, सागराला हे असं सागराची स्थिती अशी बनवायला वाढायला कारण कोण आहे? शेवटी आम्ही माणसंच आहोत. आमच्यामधल्या काही चुकांमुळे, आमच्यामधल्या काही दक्षता न घेतल्यामुळे आम्ही अशा प्रकारे निसर्गामध्ये प्रकोप निर्माण होतो. आणि म्हणून स्थितप्रज्ञ अवस्थेचं वर्णन करताना आपल्या पुढे असं लक्षात येतं आपलं की स्थितप्रज्ञ अवस्था आज का आवश्यक आहे. आणि मोठ्या साधू संतांच्या ठिकाणी कशी होती? गाडगे बाबा कीर्तन करत होते आणि त्यावेळेला एकदम तार आली, त्यांचा मुलगा गेला. तर त्यांनी म्हटलं असे गेले, किती गेले कोट्यानुकोटी, आता रडू या एकासाठी, किती रडू या एकासाठी, मी कशाला त्याच्यासाठी रडू. आणि त्याने आपलं कीर्तन चालू केलं. लोकमान्य टिळकांचं उदाहरण आहे. लोकमान्य टिळक त्याच्यात असताना, मंडाल्याच्या तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी वारल्या. त्यावेळेला त्यांनी आपल्या मुलांना लिहिलं की तरी आता मोठ्या मुलावरती त्याला लिहिलं की तुझी जबाबदारी वाढलेली आहे. आणि त्यांनी
त्यानंतर आपलं ग्रंथलेखन केलं. म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेत जे असतात लोक, ती काही काळ टिकणारीच आहे, पण ती आवश्यक आहे. काही काळ का होईना आवश्यक आहे. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल कोर्टामध्ये एक केस लढत होते, बाजू मांडत होते पक्षकाराची, आणि त्याच वेळेला त्यांची पत्नी वारल्याची चिठ्ठी आली. त्यांनी आपला खटल्याचं कामकाज चालू ठेवलं आणि ते पूर्ण झाल्यानंतरच आपल्या घरी गेले. असे अनेक लोक आजही आपल्याला दिसतात, आजही आजच्या स्थितीतही दिसतात. शंकराचार्यांचं उदाहरण तर इतकं जाज्वल्य उदाहरण आहे खरं म्हणजे. ते 8 वर्षाच्या वयाला संन्यास घेतला. आई त्यांना नको म्हणत होती, तरी ते म्हणाले मला परवानगी दे. आईने परवानगी दिली, पण एक अट घातली की तू केव्हाही कुठेही राहा, पण माझ्या अंतकाळाच्या वेळेला ये. आचार्यांना बरोबर मनोमन कळलं आपल्या आईचा अंतकाळ जवळ आलेला आहे. ते त्यांच्या त्यावेळेला अंतकाळ समय आले. आईला समाधान वाटलं, आईनं शांतपणे प्राण सोडला. पण आता तिचा अंत्यविधी करायचा कसा प्रश्न पडला, कारण नंबूद्री ब्राह्मणाने बहिष्कार घातला होता. गृहस्थाश्रम न स्वीकारता, वानप्रस्थाश्रम न स्वीकारता एकदम संन्यासाश्रमात गेल्यामुळं यांनी धर्माविरुद्ध वर्तन केलेलं आहे असं तिथल्या नंबूद्रीपादांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे कोणीही ब्राह्मण आला नाही. शंकराचार्यांनी काय करावं? त्यांनी चक्क आपल्या आईच्या देहाचे 3 तुकडे केले. ते तुकडा एक तुकडा आणला आणि जवळच्या घराच्या शेजारीच चिता रचून एकट्याने तिचं दहन केलं. पुढे अशी प्रथा झाली नंबूद्रींमध्ये की नंबूद्रीचा एखादा माणूस जर गेला तर त्याला 3 रेघा ओढल्या जातात त्याच्या शरीरावर, प्रेतावर, आणि मग त्याचं दहन केलं जातं. शंकराचार्यांनी हा एक म्हणजे आपल्या स्थितप्रज्ञतेचा एक धडा घालून दिला की अशा नैष्कर्मतेच्या अवस्थेला आल्यानंतर विधी आणि निषेध कशाला? संन्यासी हा नैष्कर्मी आहे. त्याच्यामध्ये निष्काम वृत्ती त्याची झालेली आहे. त्याला आता विधी म्हणजे योग्य असणं आणि निषेध म्हणजे अयोग्य असं असेल, धार्मिक नियम पाळायची काय गरज आहे? तसंच बुद्धाच्या बाबतीत सुद्धा एक फार चांगली कथा आहे. झेन सांगबांगमध्ये ती कथा आली. एक बुद्ध भिक्षूच तो आपलं अरण्याच्यामध्ये जंगलामध्ये झोपडी करून राहत होता. काही 2-4 शिष्य होते.